मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। मग तुम्ही हे पेंटिंग करतात का? हां, तुमचे नाव काय? प्रवीण गजानन परब. प्रवीण परब. परब. ओके. किती वर्ष झाले तुम्हाला तरी? तरी 95 पासून आहे. इथं 95 पासून. म्हणजे पुरा एकत्र तांत्रिक अच्छा अच्छा. उद्या खातू सरांकडे पेंटिंग वगैरे पासून त्यांची एवढी असतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी स्पेशली आलो आहे उदय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये. तर उदय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये आल्यावर ना मी एवढे सुंदर सुंदर गणपती मूर्त्या बघून काय बोलू तुम्हाला. एवढे सुंदर म्हणजे सगळ्यांची आखणी झालेली आहे, पण ॲक्च्युली ते नेकेड मूर्त्या आहेत, तर मी पूर्ण दाखवू नाही शकत. तर काही काहींचे फेस, गणपती बाप्पाच्या फेसचे काही काहींचे आखणी झाले, तर मी ते दाखवू शकतो. आणि आत्ता ना आज मी स्पेशली आखणी शूट करायला आलो, ते पण उदय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय फेस रेडी आहेत आखणी करून, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि एक लाईव्ह आखणी होणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो आखणी काढून तेच. तर चला आता शूट करूया आणि तुम्हाला पण नक्की चांगलं वाटणार आहे बाप्पाची आखणी बघताना. कारण एवढे जवळून फेस मी बघतोय म्हणजे एक भाग्य आहे. कोणाला बघायला भेटत नाही एवढे जवळून फेस. म्हणजे मंडळवाले झाले आणि मूर्तिकार वगैरे वर्कर्स लोक, हे लोकच मला चान्स भेटतो आखणी काढायला, तर म्हणजे आखणी शूट करायला. तेच तर तुम्ही सगळे बघा आणि तेच व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर प्लीज एंडपर्यंत बघा. चला आता आपण स्टार्ट करूया. बघू शकता गणपती बाप्पा खूप सुंदर इथं आखणी झालेली आहे. खूप मस्त, डोळे एकदम मस्त आहे. उदय खातू वर्कशॉपमध्ये मी तुम्हीच केलेलं आहे हे तुम्ही मोठं हां आजच केलेलं आहे का? नमस्कार मित्रांनो. तर आत्ता मी आहे ना उदय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये आहे. तर इथं ना बघू शकता आता थोड्या वेळात आखणी होणार चालू. आणि दादाची बी 2-3 मूर्ती पण एक लाईव्ह आखणी शूट करत आहोत. बघू शकता शेडिंग चालू झाली आहे ॲब्रोची. आता नाव काय तुमच्या? पांडुरंग अर्जुन शिरगावकर. ओके. तर दादा आहेत आखणी एक्सपर्ट. तर आता एक आखणी चालू झालेली आहे बघू शकता. आयब्रो वगैरे करायला घेतल्या, आईज वगैरे. तर आपण तर मी तुम्हाला पूर्ण आखणी शूट 2 मिनिट थांबतो, दाखवणार आहे. मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे। देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, दही दिशा तुरताई आठवणाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आईला हो,
देवाचा देव माझे घरी यायला हो, देवाचा देव माझे घरी यायला हो. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. हिऱ्यान भरलेला मुकुट माथ्याला, गल्यान घातल्यान मोत्याच्या माला. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. जानवा रेशमी शेला, पायाने घातला घुंगराचा वाला. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. दुर्वाशमी फूल जास्वंदीचा, नैवेद्य 21 मोदकांचा. माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. ही समिंदराची लाट, देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात, देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या आहे देवा, ठेवा तो जीवन आमचे. देतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. माझा मोरया 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 रे, माझा मोरया मोरया मोरया. माझा मोरया मोरया मोरया, माझा मोरया 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 मोरया, बाप्पा मोरया मोरया, बाप्पा मोरया. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली. या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही देवा तुझ्या भेटीची, दही दिशा तुरताई आठवणाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन
पायी निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लाडूके मोरयाला. माझे लाडूके मोरयाला. हिऱ्यानं भरलेला मुकुट माथ्याला. गल्यान घातल्यानं मोत्याच्या माला. माझे लाडूके मोरयाला. माझे लाडूके मोरयाला. जानवा रेशमी शेला. पायाने घातला घुंगराचा वाला. माझे लाडूके मोरयाला. माझे लाडूके मोरयाला. दुर्वाशमी फूल जास्वंदीचा. नैवेद्य 21 मोदकांचा. माझे लाडूके मोरयाला. माझे लाडूके मोरयाला. ही समिंदराची लाट. देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात. देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या आहे देवा. ठेवा तो जीवन आमचे. घेतो निरोप तुमचा देवा. तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे. माझा मोरया 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 रे. माझा मोरया मोरया मोरया. माझा मोरया मोरया मोरया. माझा मोरया 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 मोरया. बाप्पा मोरया मोरया. बाप्पा मोरया. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली. आनंदाची लाट आली. या वेड्या पिशा भगतांना
तुझी याद आली. लागली ओढही तुझ्या भेटीची, तरी दिशा तुरताई आठवणाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. देवाचा देव माझे घरी आयला हो. हे मारतात ते नाही नाही म्हणजे हा वर्कला या कामाला प्रत्येक वर वेगळी बसते. एक हे मारतो ते दागिन्याचा कलर होतो. दागिने नकल. म्हणजे गोल्ड चांगला दिसते शेवटून. अच्छा ह्याच्यावरती परत गोल्ड येणार. हा गोल्ड ओरिजिनल सोनं. समज. अच्छा हा 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 हा. तर याच्यावर डायरेक्ट मारलं ना ते सोनं म्हणजे कलर असतो ना सोनेरी. पावडर असते. मग त्याच्यासाठी हे जरुरी आहे हा, असं दिसण्यासाठी, ग्लो दिसण्यासाठी. ओके. बायच्या लोक लेकर मारतात. हा 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 म्हणजे व्हाईट लिक्विड असं व्हाईट ते मारतात. हा हा. आम्ही कलर मारतो. तुम्ही फक्त मग तुम्ही हे पेंटिंग करतात का? हा अच्छा. तुमचे नाव काय? नवीन गजानन परब. प्रवीण परब. परब. ओके. किती वर्ष झाले तुम्हाला तरी जरी 95 पासून आहे. इथं? 95 पासून. म्हणजे पुरा एकत्र ताटून असतो. अच्छा अच्छा. उद्या खातू सरांकडे. पेंटिंग पासून त्यांची ओढी असतात. अच्छा अच्छा अच्छा. ओढी असते. हा ओके. विजय खातून विजय खातू. त्यांच्या अच्छा. त्यांच्या बरोबर पण काम हो, केलं तुम्ही त्यांच्या- विजय खातू सरांबरोबर? अच्छा अच्छा लहानापासून आहे. अच्छा अच्छा पेंटिंग हँडल करतो. अच्छा अच्छा अच्छा. आता तर फुल टाइम नसतं पण मी पार्ट टाइम हा, हा. माझं हँडल करतो पेंटिंग. ओके, ओके. ओके ओके ओके. माहिती पाहिजे. हा हा. तुम्हीच गोल्डन वर्क पण तुम्हीच करता? कलरिंग तुम्हीच हो. करणार आता गोल्डनच्या? गोल्डन पण मी मारतो, रेड हा. पण मी मारतो. अच्छा अच्छा अच्छा. ते सगळं काम करतो. हा, हा. एक आग्नी काम करत नाही. आग्नी आग्नी पांडुरंगा करतो. हा हा. ओके ओके शेडिंग विशाल हम्म. सामील करतो. ओके. असं हे काम कसं देत नाही. हे कळतं ना खाली सर हा हा. म्हणून ते देत नाही म्हणून. ओके ओके. म्हणजे प्रॉपर हे करायला. ठराविक लोकांना माहिती झालं ते काम. हा हा. ते तर काही आहे. पोरांना देत नाही. हा तुम्हाला पण बरेच वर्ष झाले ना. हा हा. एक्सपिरियन्स करतो. लय म्हणजे सांभाळून करावं सांभाळून लागतं. करावं. गोल्डन पण मीच मारतो. म्हणजे आता समजा बाय चान्स पडला कलर, मग आता तो निघत नाही ना मग? तो पण लगेच तो माहित पाहिजे कसं करतो. पेंट कसा लावता. आता तुम्ही इथे पाहिजे हा हा ना हा. शेडिंग आहे. हा हा. त्याच्यापणे शेडिंग पण उतरणार रॉकेल लावलं तर. तो हा पण कलर उतरणार? हा नाही जो उतर. हा skin- तो तर ओरिजिनल आहे. ते फरक पडणार नाही. हा हा हा. नाही नाही ते नाही नाही. पडला पाहिजे शरीर. समजा पडला मग आतला कलर पण जाणार ना थोडासा. हा, हा. आपण म्हणा ओके असं आहे का? शेडिंग केलं. हा, हा. आता हा आता हाय अच्छा अच्छा गेला. तो पण गेला, हा पण गेला, हा हा. म्हणून देत नाही. ओके ओके. आता इथे पडलं तर हा दाग दिसणार रॉकेलचा. हा हा. ओके ओके. मग वापिस तो लागतो कलर मारा पहिल्याच्या प्रॉब्लेम. जे ती शेडिंग केली ना त्याला परत बोलावलं लागलं. त्याला वापिस बोलायला डबल काम म्हणतो. हा अच्छा अच्छा. डबल काम होणार. ओके त्याच्यात ते देत नाही म्हणजे तो एखादा माझा पण होता असं हा. काही. दादा ते वर्क करतायत ना ते डायमंड वर्क आहे. म्हणजे डायमंड वर्कचा जो आपण कलर करतो डायमंड हे ऑइल पेंट आहे का पण? ऑइल पेंट ऑइल पेंट ना? डायमंड नाही डायरेक्ट मित्रांनो कसं आहे, आता हे रेड कलर मारतायत दादा, ऑइल कलर. तर हे कलर मारल्यानंतर ना सोनेरी कलर लागतो याच्यावर, म्हणजे तेव्हाच ग्लो येतो. याच्या बिना ना ग्लो येत नाही. तर आता तेच दादा मारतात ते कलर बघू शकता. तर तो खूप सांभाळून मारावा लागतो कलर, डायरेक्ट गोल्ड कारण बसू शकते पण शायनिंग नाही ना गोल्ड. शायनिंग नाही येणार, ग्लो नाही येणार. म्हणजे दुकानामध्ये जुनं आहे काय गोल्ड. हा 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 झालंय हा. असं वाटेल. हा लोकांना वाटते. हा हा. ओके. त्याच्यात आपलं नाव पण चांगलं आहे ना. हा खतरों हा. ते तर आहे obvious. क्वालिटी परिस्थिती द्यायला पाहिजे. हा, ते एखादा कोण नाव पण त्याला मोठं. वाटते दागिने. हा ते तर आहे. लोकांना बाजूला चमकते हम्म. माझ्या दागिने चमकत नाहीये. हा हा. असं पण येस हा. 19 फीट लाचरी चालते. हा ते कसं वल्यावर असते हा हा. ते तर आहे. चालते. ते कसं महिनाभर बनवलेलं मूर्ती सुकलंय. हम्म. लाल कलर आधी द्यावं लागतात. आणि दादा गाव त्याच्यात कलर ते करावं लागेल. दिला आता नाही एखादा गणपती नाव हात पाहिजे. बनवतोय हा, हा. चालते डायरेक्ट मध्ये तो शायनिंग देणार. हम्म. डिसेंट जास्त ज्वेलरी आहे ना ती उठून दिसते. हा पहिला लाल कलर द्यावा लागतो, नंतर मग गोल्डन कलर. बरोबर दादा? आता बघू शकता कलरिंग चालू आहे. हा हा हा.
त्याचं काम सुरू आहे. ऑइल पेंट आहे ना, कोणता आहे? पॉल कलर पल्प कलर. पाऊस पाणी बिनी नाही ना? ओके. म्हणजे दोन तीन येणार. म्हणजे दोन टाईप असतात ना, एक ऑइल कलर आणि वॉटर बेस्ड कलर, नाही दोनच असतात ना? दोन टाईप. दोन. हा. तर मित्रांनो, तुम्हाला आखणी शूट करून दाखवलं पूर्ण गणपती बाप्पाच्या लुक. तर तुम्हाला कसं वाटलं आखणी बघताना, आखणी लाईव्ह बघताना, काढताना कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. तर असंच आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, असंच आखणीवाल्या या गणपती कॉन्टेंटमध्येच. ते अगर तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करून ना फ्रेंड्स लोकांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.